जय जवान अकॅडमी मध्ये नियुक्ती प्राप्त प्रशिक्षणार्थींचं अभिनंदन व समारोप समारंभ उत्साहात संपन्न। हिंगणघाट दिनांक 16 जानेवारी 2026 आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी ठीक 9 वाजता हिंगणघाट येथील जय जवान अकॅडमी मध्ये देशसेवेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचं अभिनंदन व समारोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। माजी सैनिक श्री सतीशजी तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित झालेले प्रतीक कांबळे सीआरपीएफ, कुणाल वाघ सीआरपीएफ आणि कुमारी केतकी प्रधान सीआयएसएफ यांची केंद्रीय सशस्त्र दलात निवड झाल्याबद्दल या समारंभाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्टचे सचिव व विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा धर्मप्रसार प्रमुख श्री अजय भोंग तसेच विश्व हिंदू परिषद हिंगणघाट प्रखंड मंत्री श्री देवाभाऊ वाघमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नियुक्ती प्रशिक्षणार्थींना पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरवण्यात आले। समारंभात बोलताना प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना प्रबोधन करत देशभक्ती, शिस्त, त्याग आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व विशद केले। केंद्रीय सशस्त्र दलात सेवा करणे हे केवळ नोकरी नसून देशासाठी सर्वोच्च कर्तव्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केले। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून अकॅडमीच्या कार्याची माहिती देत कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हे यश मिळाल्याचं सांगितलंय। निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक व अकॅडमीला दिले आहे। या कार्यक्रमास जय जवान अकॅडमीचे सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपर वातावरणात पार पडला व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी बंडू कोसरकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.